नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा कालचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघूया आपण मंडेला मार्केट कसं बिहेवियर करते, काय करते, आपण लेवल्स पण डिस्कशन करणार आहे. तर सध्या बघायला गेलं तर मार्केटला न्यूज आहेत. मार्केटला इराण आणि यूएसची आपली जी डील होती ती डील 60 दिवसावर गेलेली आहे. तर बघू शकता तुम्ही मार्केट काय करते, एक डीप देते, नंतर रिकवर करते. जवळपास बघायला गेलं तर मार्केट 15 जूनपासून 26 जूनपर्यंत ह्या 25 जवळपास किती पॉईंटची रेंज आहे ही 450-500 पॉईंटची रेंज आहे. याच रेंजमध्ये मार्केट फिरते. तर मार्केटनी ब्रेकआउट तर दिलं आहे वरच्या साईडला, पण हा ब्रेकआउट फेल झालेला आहे. बघू शकता मार्केट 24,200च्या खाली सध्या तर क्लोज झाले. 24,050ला क्लोजिंग दिलेली आहे मार्केटने. उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल्स असणार आहे ती 23,900ची. 23,000ची लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला डाऊन साईडला 23,800 बघायला भेटू शकतोय. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन काही जर न्यूज आली तर 23,650 पर्यंत किंवा 23,500 आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटू शकते. आणि जर 23,000 जर मार्केट जोपर्यंत टिकवून ठेवतं तर मग आपल्याला मग 23,200, 300, 400 वरचे टार्गेट आपल्याला अप साईडला बघायला भेटू शकते. पण सध्याची न्यूज बघता मार्केट डाऊनला येईल असं वाटतंय. बघूया आता कसं काय उद्या रिॲक्शन येते मार्केटला मंडेला. तर बँक निफ्टी काय असणार आहे बघा. बँक निफ्टी पण चांगल्या प्रकारे ब्रेकआउट दिलेलं आहे. बघायला गेलं तर कालची क्लोजिंग 58,080-180ला आहे. उद्यासाठी काय असणार आहे 57,800ची जी काही लेवल आहे ही जर मार्केटने टिकवून ठेवली तर मग अगेन आपल्याला 58,700 आणि 59,060,000 आपल्याला टार्गेट बघायला भेटू शकतं. पण थोडंसं मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत, जे की तुम्ही बघू शकता. 58,800ची काही लेवल आहे ही ब्रेक झाली किंवा ही जी काही ट्रेंड लाईन आहे ही ब्रेकआउट करून मार्केट काय थोडं खाली येऊ शकते. ही जी काही लेवल आहे 57,800ची ही जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर आपल्याला मार्केट 57,000पर्यंत येईल असं शक्यता वाटत्या. पण त्याच्यानंतर बघूया, इथं जर रिजेक्शन दिलं तर ठीक, नाही तर मग अगेन आपल्याला खाली डाऊनला अजून मोमेंटम बघायला भेटू शकते, जे की 55,800, 55,700पर्यंत डाऊनला बघायला भेटू शकता. आणि आपलं बघायला गेला तर जोपर्यंत ही लेवल मार्केट सस्टेन करते ना, तर मार्केट आपल्याला आणखीन वरती जाऊ शकते. किंवा मग हा जो काय सपोर्ट आहे मार्केटला 57,000चा हा ब्रेक नाही व्हायला पाहिजे, हा मार्केटने टिकून ठेवला पाहिजे. हा जर टिकून ठेवला तर अगेन मग आपल्याला वरच्या साईडला मोमेंटम बघायला भेटू शकते. तर बघूया आपण मंडेला मार्केट कसं ट्रेड करते, कशा प्राइस ॲक्शन बनतात बघून, लेवल बघून आपण ट्रेड करू शकतोय. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट करायचं. थँक्यू सो मच.